मेघना, मी खरंच खूप वाईट आहे खरे आदित्य. माझ्यामुळे तुझंही आयुष्य विस्कटलं आणि अदूचही. मी खरंच खूप वाईट आहे. मेघना, स्वतःला दोष देणं थांबव बघू आधी. नाही आदित्य, कळतंय मला. मीच खूप वाईट आहे रे. तू खरी आहेस मेघना, वाईट नाही. आणि खरेपणातून आलेलं सत्य हे जरी साधं आणि सरळ असलं ना, तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा खडतर असतो. आता माई जे काय म्हणाली की निभावता येत नसेल तर करता कशाला प्रेम, हे तू स्वतःला लावून घेतलंस, बरोबर ना? अगं पण तू तर आटोकाट प्रयत्न करतेस ना तुझं तुझं प्रेम निभावण्याचा. म्हणजे खरी आहेस तू, है ना? आणि त्या खरेपणानेच तुला मला सगळं काही सांगण्याचं धैर्य पण दिलं. काही झालं ना मेघना, तरी तुझा हा खरेपणा हरवू देऊ नकोस. येईल मला निभावता खरेपणा, प्रेम, खरं प्रेम. पण मग खरं प्रेम म्हणजे काय? सुन्न व्हायला झालं अगदी. खरंय ग. नाही, एरवी सांत्वन करायला शब्द तरी असतात ग, पण असं कोणीतरी स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं ना की शब्दही संपतात ना. स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत ही मुलं, स्वतःच्याही नाही आणि आई वडिलांच्याही नाही. आणि हे सगळं कशासाठी? प्रेमासाठी. हे असं असतं प्रेम. काही उपयोग नाही ग संजीवनी त्रास करून घेऊन. बरं हे बघ, मी आणि सरदेसांनी ठरवलंय की त्या शानबागांना रोज मॉर्निंग वॉकला घेऊन जायचं काही दिवस. तूही त्या शानबाग वहिनींना जरा तुझ्या मंडळात वगैरे घेऊन जा, तेवढंच मन डायव्हर्ट होईल त्यांचं. मी खरं तर असाच काही विचार करत होते, पण कठीण आहे हो सगळं. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटणार त्या त्या वेळेला त्यांना आपलं भरलेलं घर दिसणार. म्हणजे त्यांच्या दुःखावर डागण्या दिल्यासारखंच आहे ना. पोरं असं का वागतात तेच कळत नाही काही. अरे क्षणभरही त्यांच्या मनात हा विचार येत नाही की अशा आपल्या वागण्यामुळे आपल्यानंतर किती जण जिवंतपणे मरणार आहेत. डोळ्यासमोरून त्याचा चेहरा जातच नाहीये हो. त्याचाही नाही आणि शानबाग काकूंचंही. पोरं ना बोलत नाहीत बघ मनातलं दुसऱ्या कोणाशी, म्हणून होतं हे असं. माई, ओग माई, 4 घास खाऊन घ्या ना. नको ग, अजिबात भूक नाहीये. जाणारच नाही काही. नाही म्हणजे कोणालाच जाणार नाहीये, पण आपण रुटीन तर चालू ठेवलं पाहिजे ना माई. बरोबर आहे. चल संजीवनी, खाऊन घे थोडस. अमित आणि सतीश काय करतात? ते येत आहेत आंघोळ करून. चल. अर्चू, 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 रडू नकोस. शांत हो अर्चू. सतीश, अरे सगळ्यातून मनच उडाल्यासारखं झालंय. कशात काहीच अर्थ नाही असं वाटायला लागलं. सतीश, सतीश आपल्यासोबत तसं. अर्चू, अर्चू, आपल्या बाबतीत असं काहीही वाईट होणार नाही.
अशी एखादी घटना घडली की आपल्या मनात भलते सलते विचार येतातच. स्वाभाविक येते. ते सगळे विचार भीतीपोटी येतात. त्यालाच प्रेम म्हणतात. आणि माझ्या वॉलेटमध्ये परवा तू तुझा फोटो पाहिलास ना, तो काही मला कोणी सांगितलं म्हणून नाही ठेवला मी. म्हणजे तू मी स्वतःहून ठेवलाय. आणि मुख्य म्हणजे एखादं मोठं संकट आलं की मला तुझी आठवण येते, असं काही होत नाही. मुळात मला तुझी आठवणच येत नाही. हो, कारण मी तुला कधी विसरतच नाही. सतीश कसं असतं नाही, आपण ना सगळंच असं गृहीत धरायला लागलेलो असतो. रदर धरतो आणि मग असं काही घडलं की मग आपल्याला आयुष्याची खरी किंमत कळते. आणि त्या आयुष्यात मिळणारं प्रेम हे किती मौल्यवान आहे हे कळतं. खरं आहे अर्जुन. एक सांगू, मला तुझं हसणं, रडणं, भांडणं, चिडणं, उशी फेकून मारणं सगळंच खूप मौल्यवान वाटतं. आणि मला तू जशी आहेस तशीच आवडतेस. हसरी, तापट, रागीट, चिडखोर, पण अशी रडकी रुडकी नाही आवडत. बरं चला, डोळे पुसा. खाली सगळे नर्वस मूड मध्ये असतील. आपण खाली जाऊया आणि चल, रडायचं नाही बाबा. झालं का रे सगळं व्यवस्थित? हो ना. कोणाही वर अशी वेळ येऊ नये. खूप कठीण आहे सगळं. बोलू नये, पण नाना मला ना त्या संतोषच राग येतोय. अडाणी होतं का होतो, चांगला शिकलेला हुशार मुलगा. एका मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी स्वतःचा जीव दिला आणि जन्मभराकरता आपल्या आई वडिलांना यातना देऊन गेला. पण त्या शिक्षणाचा, त्या हुशारीचा काय फायदा? भावनांचा आवेग. अरे विचित्र गोष्ट असते रे भावना म्हणजे अमित. कधी कोणाच्या हृदयाचा, मेंदूचा ताबा घेईल आणि त्याची कशी फरफट करेल काही सांगता येत नाही. पॉझिटिव्ह असेल तर तहानभूक हरपून नवनिर्मिती करणारे शास्त्रज्ञ, कलावंत, समाजसेवक तयार होतात. निगेटिव्ह असेल तर दहशतवादी, धर्मांधळे, हुकुमशहा तयार होतात. भावनेचा आवेग पेलून त्याला तारतम्याचं वळण देणारे खरे शहाणे. काय रे, शेवटी या सगळ्या बोलायच्या पुस्तकातल्या गोष्टी. पण आपलं माणूस गमावून बसतो हे सत्य. त्याच्या मागे तडफडणारे त्याचे आई वडील हे त्याहून भयानक सत्य, त्याहून भाजणारं सत्य. तुझ्या त्या मित्राची केस अशीच आहे ना रे आदित्य? नाही ना, तो मित्र वगैरे नाही माझा, कलिग आहे ऑफिस मधला. नाही म्हणजे मित्र नाही असं नाही, पण नाही, तात्पर्य काय, त्याला ही आजची घटना सांग. तोही भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी भलतच करून बसायचा.
आई हं. निदान चहा बिस्किट्स तरी खाऊन घ्या ना. अहो नको ग, अहो सकाळपासून काहीच नाही खाल्लं तुम्ही माई. नाही जाणार मला. त्याचा ना चेहराच माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. आदित्य, तुला वेळ होईल तसा जात जा हा शानबाग काकूंकडे. अरे आपणच त्यांना या सगळ्यातून बाहेर काढायचंय. मी जात जाईन माई. चला, मी आपली काम करायला लागते म्हणजे माझं मन रमेल. माई राहू दे, मी करते सगळं. मी आहे. अरे हो, तुला आता कॉलेज नाही हे लक्षातच नाही राहिलं माझ्या. नाही, आज आहे कॉलेज. एक्स्ट्रा लेक्चर आहे. बर. हो, आले. चल. हं? अगं मी सोडतो ना तुला कॉलेजला. नाही, मी जाईन नंतर. लेक्चर थोडं उशीर आहे. मग तयार का झालीस? बरं ठीक आहे, आता तयार झालीच आहेस ना, मग चल माझ्या बरोबर. लायब्ररीत बस हवं तर. अगं बसने रखडत जाण्यापेक्षा मी सोडतो ना तुला आरामात. चल. अरे नाही, तू हो पुढे. मी जाईन नंतर. ओके. मेघना, तुझ्या डोक्यात जर आणखी दुसरा काही प्रोग्राम असेल तर तू सांगू शकतेस मला. नो इश्यूज. आणि या नसेल सांगायचं तरी काही प्रॉब्लेम नाही. इट्स फाईन. पण खोटेपणा नको आपल्यात. ऑफकोर्स तू तसं काही करणार नाहीस याची खात्री आहे मला. बाय. बाय. अदू सुखरूप आहे ना. पाहिल्याशिवाय माझा जीव नाही शांत होणार. इतके दिवस वाटत होता त्याच्या बेपरवाईमुळे तो पोचला नाही वेळेत. पण चूक त्याची नव्हती, माझी नाहीये, आदित्यची नाहीये. पण मग जर चूक कोणाचीच नाहीये तर मग बरोबर काय? किरण सांगत होता अदूची अवस्था खूप वाईट आहे. खात पिताही नाहीये तो. मी काय करू? त्यात आज आमच्या प्रेमाच्या कबुलीला 3 वर्ष झाले. आज आम्ही भेटतोच त्या पार्कमध्ये. आज तो नक्की येईल तिथे. मी दुरूनच बघेल त्याला, लांबूनच. तो सुखरूप आहे ना, एवढाच बघायचं मला, एवढाच. तेव्हा मी चुकत नाहीये ना असं करून. अरे हे काय अजून तू इथेच? हो. आदित्य बरोबर गेली नाहीस का? गेला ना तो? हो गेला. मग
ते मला आज उशिरा जायचंय. हा उशिरा आहे का लेक्चर? हो नाना. पण घाबरलीस का एवढी तू? चैत्रगौरीच्या दिवसापासून धसका घेतलायस ना? काय घाबरायचं नाही, काय आपण काय तो बोध घ्यायचा त्यातून. आणि खाल्लंयस का काही? नाही तर होईल काय, तुझं लेक्चर सुरू असेल आणि तुला मात्र ऐकूच यायचं नाही पोटातल्या कावळ्यांच्या आवाजामुळे. आता मात्र 4 घास ते खाऊन जा. खायचं नाव काढलंय ना, खा आणि मग निघ. हो. हॅलो, बोल शेखर. हो रे, येतोय, ऑफिसलाच येतोय मी, ऑन द वेच आहे. बरं ऐक ना, मला आज यायला जरा लेट होईल. प्लीज प्लीज प्लीज. ओके, चल बाय. या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय ऑफिसमध्ये मन नाही लागणार माझं. मेघना नक्कीच खोटं बोलत होती, एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून. आणि खोटं नाही बोलता येत तिला. लेक्चरचं नाव सांगून ती नो वे. का असा विचार करतोय मी? निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये हे अपरिहार्य आहे. आणि तिला त्याच्या दिशेने जायचं असेल तर प्रत्येक गोष्ट मला सांगण्याचं बंधन कसं घालू शकतो मी तिला? लेट हर चूज हर पाथ. मी सकाळी आडवे तिडवे प्रश्न विचारले तिला. आय शुड से सॉरी टू हर. ओ हाय दीपक. अरे हाय आदित्य. हाय. मेघना आहे का? नाही, ती लेक्चरला असेल म्हणून फोन नाही केला मी. मला बोलायचं होतं तिच्याशी. नाही रे, पण आज तर एकही लेक्चर नव्हतं. रेग्युलर नाही, एक्स्ट्रा लेक्चर असेल ना? नाही, पण आज एक्स्ट्रा लेक्चरही नव्हतं कोणतं. हो. आय एम सॉरी, माझा काहीतरी गैरसमज झाला बहुतेक. इट्स ओके यार. चल बाय. बाय बाय. ओके. मेघना खोटं बोलली माझ्याशी, पण का? मी तर तिला तिच्या निर्णयाच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलंय.
पण आदित्य, याचा अर्थ असा नाही की तिने प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे. ती जर त्याच्या दिशेने जात असेल तर ती त्या दोघांमधली प्रत्येक गोष्ट कशी सांगेल तुला? पण ती काहीच लपवत नाही माझ्यापासून. काहीतरी चुकतंय.